ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके आपल्याबरोबर आहेत। हाके सर, व्हिडिओ व्हायरल झाला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मात्र दुसऱ्या बाजूला तुमच्याकडे आता माळी समाजातूनही विरोध व्हायला लागलाय, तर मराठा समाजातून तर तुम्हाला आधीचाच विरोध आहे। आता 2-3 स्टेटमेंट असे आलेत की लक्ष्मण हाकेची जीभ हसडू किंवा लक्ष्मण हाकेचं तोंड चपलेनं सडकू, कसं बघता? मी जे काही प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळावं म्हणजे ओबीसी बांधवांना मिळावं। मी जर ओबीसींचा आवाज उठवण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्याची किंमत म्हणून जर माझी कोण जीभ हसडणार असतील तर जीभ नाही, माझा जीव गेला तरी चालेल। मी आत्ताही तुमच्यासमोर एवढ्या लवकर उभा आहे, माझ्याबरोबर एकही पोलीस नाही आहे, त्यामुळे मी एकटा फिरतोय महाराष्ट्रात। इथल्या व्यवस्थेलाही काही देणं घेणं नाही, सत्ताधाऱ्यांना गृह विभागालाही काहीही देणं घेणं नाही, आणि मला माहिती आहे माझ्या बाबतीत काही होणार आहे, कारण आत्तापर्यंत 5 ते 6 वेळा या घटना घडलेल्या आहेत आणि इथून पुढं खूप वेळा या गोष्टींना मला सामोरं जावं लागणार आहे। म्हणून मी घाबरलेला नाही, थांबलेला नाही आणि थांबणारही नाही। गावगाड्यातल्या ओबीसींच्या हक्क अधिकाराची भाषा बोलत राहणार, कारण इथं ज्यांनी बोलायला हवं आहे ते बोलत नाही आहेत, ज्यांनी बोलायला हवं आहे, जे सत्तेमध्ये बसलेले आहेत, ज्यांच्या बोलण्यानं इन्फ्लुएन्स पडू शकतो, गव्हर्नमेंटवरती प्रभाव पडू शकतो, ते सुद्धा बोलत नाही आहेत। म्हणून मला बोलावं लागतं आहे। मी आमदार खासदाराचा पोरगा नाही आहे, मला माहिती आहे माझ्या जीवाला दगाफटका होऊ शकतो, मला माहिती आहे, तरीही मी गावगाड्यातल्या ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलत राहणार। तुमच्या बोलण्यातून पुन्हा रोग कुठेतरी भुजबळांकडेच दिसतोय? अजिबात नाही, मी तसं कुठंही बोललेलं नाही। माझ्या तोंडामध्ये दुर्दैवानं काही गोष्टी घातल्या जात आहेत। मी मंत्रिमंडळात, भुजबळ साहेब नाहीत ना, मंत्रिमंडळात अनेक लोक आहेत ना, 60% लोकांच्या बाजूने तुम्ही बोलत नाही, त्यामुळं मी प्रचंड फ्रस्ट्रेट आहे, पण मी बोलायचं थांबणार नाही। भावनिक होत आहे सर तुम्ही, कारण जी गोष्ट झाली नाही, मी गेली 2 वर्ष भुजबळ साहेबांचे एकही स्टेटमेंट असं नाही की मी त्यांच्याबाबत बोलत नाही, त्यांचे सगळे वार माझ्या अंगावर झेललेत। हे एवढी गोष्ट बोलत असताना, त्यामुळं ठीक आहे। इतकं दुःख का करून घेताय? अरे श्वास म्हणून जगतोय। सकाळी 6ला दिवस चालू होतो, रात्री 1 वाजेपर्यंत लोक झोपू देत नाहीत। सकाळपासून किती कॉल आहेत मी तुम्हाला दाखवतो। मी आत्ता संभाजीनगरमध्ये आहे, मी काल नांदेडमध्ये होतो, कोणीही बोलायला तयार नाही, ना साहित्यिक विचारवंत, ना एखादा लोकप्रतिनिधी। रडतोय म्हणजे माझं म्हणणं काय आहे की ओबीसी मधले जे छोटे छोटे घटक आहेत ते आजही बोलायला तयार नाही आहेत, कारण त्यांचं प्रोबेशन बोलणं हे नाही आहे, समाजकारण, राजकारण, निर्णय प्रक्रियेमध्ये ते नाही आहेत। त्यांना ज्या दिवशी जाणीव होईल त्या दिवशी मला बोलावंही लागणार नाही। माझं म्हणणं काय आहे, जरांगे पाटलांची मागणी रास्तही आहे, मी एवढा संवेदनशील आहे, तर मग जो शेतकरी आहे ज्याच्यावरती अन्याय होतो ते बोलतायत, त्यांची मागणी रास्त आहे, पण उत्तर ओबीसी आरक्षण नाही आहे। ओबीसी आरक्षण हे रिप्रेझेंटेशनसाठी आहे, प्रतिनिधित्वासाठी आहे। गावगाड्यातल्या बलुत्या अलुत्याचं इथल्या निर्णय प्रक्रियेमध्ये प्रतिनिधित्व असलं पाहिजे, यासाठी ओबीसीचं रिझर्वेशन आहे। गरिबी आली, गरिबीसाठी अनेक उपाययोजना आहेत, त्या जर शासनानं प्रामाणिकपणानं त्या योजना राबवल्या तर मला वाटतंय गावगाड्यामध्ये नेतृत्व करणारा मराठा समाज, त्या मराठा समाजाला या भटक्या विमुक्तांच्या, ओबीसींच्या पंक्तीला बसवून घ्यायची, त्यांच्या ताटातलं मागून घ्यायची वेळही आली नसती त्यांच्यावर। तुम्ही म्हणाल रोग बदलताय का? माझं आजचं टार्गेट हे ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे, आणि माझी विनंती अशी आहे की जरांगे पाटलाच्या मागणीवरनं उद्या ते 100% सक्सेसही झाले, कारण त्यांच्याकडं प्रचंड मोठ्या प्रमाणात क्राऊड आहे, ते प्रभाव टाकू शकतात गव्हर्नमेंटवरती। पण प्रभाव टाकत असताना ते उद्या त्यांचं पूर्ण सक्सेस आंदोलन झालं तर मग गावगाड्यातल्या छोट्या 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 घटकांचं काय होणार? त्यांचं बायफर्केशन होणार का? त्यांना बाजूला काढलं जाणार का? का त्यांच्याच कटकऱ्यामध्ये हे सगळं येणार आणि मग त्यावेळी ते काय करतील? ही माझी भावना आहे, म्हणून डोळ्यातनं अश्रू येत आहेत, बाकी काही नाही। अश्रूंचं हे पण एक कारण आहे का की हाके सर एकाकी पडलेत, हलाडा एकाकी लढतायत? मला अजिबात वाटत नाही। आता बीडमध्ये तुम्ही बघा किती लोक आहेत, मी लोक वेगळं आणि नेते सोबत असणं वेगळं, म्हणजे भुजबळ असू द्या, नवनाथ वाघमारे असू द्या, गोपीचंद पडळकर असू द्या, किंवा तुमचे पूर्वाश्रमीचे नेते महादेव जानकर असू द्या, किंवा इतर नेते आहेत, यांचं तुम्हाला असा थेट पाडणं, जसं तुम्ही म्हटलात की कोणी बोलत नाही, अभ्यासक असतील, साहित्यिक असतील किंवा हे नेते असतील, हा एकाकी लढा सुरू आहे का? गेल्या 6 महिन्यामध्ये माझा हा मोबाईल आहे, माझा नंबर आहे,
माझा काय कॉल रेकॉर्डिंगचं जे काही स्टेटस असतं ते चेक करावं. कुठल्या नेत्यांनी मला किती वेळा फोन केले, हल्ले झाले, हाणमार झाली, मला टार्गेट केलं जातं, ही आजची गोष्ट नाही आहे. कुठल्या नेत्यानं मला तुला काय अडचण आहे का, तुझ्यावर काय वेळ आहे का, कुठल्या नेत्यानं जर मला फोन केला असेल तर मी आज बंद करून टाकतो सगळं. साधा कॉल नाही, साधा कॉल. इतका एकाकी लढा आहे हा. एकाकी म्हणजे लोक आहेत नेत्यांच्या पातळीवर हा एकाकी. नेते येणारही नाही आहेत. नेते त्यांच्या पक्षाला बांधील आहेत. पण ज्या दिवशी ओबीसींचं हे सर्व संपेल ना, त्यावेळी त्यांचीही हालत काय होईल हे त्यांनी विचार करावा. मी जास्त बोलणार नाही कोणाबद्दल. आता दुसरा एक प्रश्न आहे, जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात तुम्हाला दाखवलं गेले नाही, तुम्ही असं इझी गोईंगमध्ये बोलताय की माळ्यांकडून हे ओबीसींचं नेतृत्व धनगराकडे चाललंय, त्याचं यांना पोटशूळ उठलंय आणि भुजबळांनी कुणाला मोठं केलंय, असं ते वाक्य आहे. तर म्हणजे यात सत्यता आहे का? अहो साहेब, मी ते जे बोललोच नाही. माझा व्हिडिओ जरूर आहे, मी कालही सांगितलेलं आहे, पहिल्या दिवसापासून सांगतोय. पण हे जे एवढं संवेदनशील आणि एवढं ओबीसीमध्ये फूट पाडणारी ही 2-3 शब्द आहेत, तेच शब्द कसे काही इनकॅश झाले त्या लोकांना. माझ्यासमोर पोडियम नाही आहे, माझ्यासमोर माईक नाही आहे, माझ्यासमोर मीडियाचा कुठलाही बूम नाही आहे. मी सार्वजनिक ठिकाणी कसं व्यक्त करायचं एवढा कॉमन सेन्स असणारा लक्ष्मण हाके आहे. गेल्या 2-3 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मी मीडियासमोर फेस करतोय, आवाज उठवण्याचा प्रयत्न करतोय. एकदाही माझी स्लिप टंग झालेली नाही आहे. तरीही जी फेक जी बातमी आहे त्याच्यावर मला एवढं टार्गेट करताय. आणि मग मी सत्य जी काही बोलत होतो गेल्या 2 वर्षापासून त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. म्हणजे मला तुम्हाला त्रास नाही द्यायचा, पण हा तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्या आवाजातले तुमची लकब बघा, पूर्णपणे तुमची. साहेब AI द्वारे साहेब, बरं मी काय म्हणतोय हे ठरवू द्या ना. तुम्ही म्हणणं मी नाही म्हणतोय, तुम्ही आहे म्हणताय. माझा प्रश्न असा आहे की भुजबळ एक प्रस्थापित मोठं नेतृत्व आहे, त्यांना अंगावर घेणं तुम्हाला झेपत नाही म्हणून तुम्ही नकार देताय का? मी अंगावर घ्यायचा प्रश्नच येत नाही. ते माझे आजही नेते आहेत, कालही नेते होते की ज्या भुजबळ साहेबांनी महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूनं पहिल्यांदा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, डेअरिंग केलं. आपण तक्रार देवाचीही करतो, मनातल्या मनात देवालाही दोष न देतो. भुजबळ सर तर नेते आहेत, नाराजी व्यक्त करू शकता, आस्त मनात बोलू शकता, हे स्वीकारायला अडचण काय, हा प्रश्न आहे. नाही, मी लक्ष्मण हाके आहे, चळवळीत काम करणारा माणूस आहे. मला सार्वजनिक ठिकाणी काय बोलायचं आणि 4 भिंतीच्या आत काय बोलायचं मला चांगलं कळतं. मला तसं कधी वाटलं तर मी 4 भिंतीच्या आत मी माझे जे दैवत असतील त्या दैवत 4 भिंतीतलाच तर व्हिडिओ आहे की हो. पण मग तो सार्वजनिक ठिकाणी कसा करावा याचं एथिक्स ह्या सगळ्या लोकांनी समजून घ्यायला. अडचण ही आहे का की व्हिडिओ सार्वजनिक झाला? नाही, तो व्हिडिओ खरा असता तर मी एका क्षणात मी माफी मागितली असती. पण आगा जे घडलेची नाही त्याची जर मला माफी मागायला लागत असेल तर मला वेदना होतात. आता ते नवनाथ वाघमारे जे आहेत, ज्यांनी तुमच्या सोबत उपोषण केलं, तुम्ही एकत्रित 2 उपोषण केले, आता ते सुद्धा तुमच्यावरती आरोप करायला लागलेले आहेत. ते म्हणतात ते काय नेते आहेत का, उपोषण केलं म्हणून कोण नेता होता का, आम्ही कार्यकर्ते आहेत, भुजबळ साहेब देशाचे नेते आहेत, असं ते म्हणले. आणि ते म्हणतात की तुम्ही भुजबळांची माफी मागा. हा विषय खरा खोटा व्हिडिओ आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. पण त्यांचं बाकीचं जे म्हणणं आहे 2 उपोषण करून कोण नेता होतो का, मी कधीही म्हणलेलं नाही मी नेता होतोय किंवा मी नेता आहे. मी आत्ता तुम्हाला सांगितले ना, फॅक्ट सांगितले की आता किती वाजलेत सकाळी, अर्ली मॉर्निंग मी तुमच्याशी बात करतोय. मला नेता, मी कधी म्हटलंय की मला नेता बना तुम्ही, लक्ष्मण हाकेला नेता बना असं म्हणा असं कोण म्हटलंय? मी असं म्हणणारही नाही. एवढी पण माझी वैचारिक दिवाळखोरी नाही. प्रश्न उरतो असा की गेली 2 वर्ष झालं मी काम करतोय. गेली 2 वर्ष अनेक गोष्टी माझ्या बाबतीत घडलेल्या आहेत. मी कुणालाही फोन करू शकत नाही आहे. मी काल भुजबळ साहेबांशी मी स्वतः कॉल केला. भुजबळ साहेबांनी मला अस्वस्थ केलं. म्हणजे मला ठीक आहे सर, हाके सर, यस, म्हणजे म्हणून तर मी आज तुमच्यासमोर बोलतोय. कदाचित भुजबळ साहेब जर माझ्याशी काल बोलले नसते तर मी आज बोलायलाही उभा राहिलेलो नसतो तुमच्यासमोर. विषय असा आहे, ही लढाई भांडण करण्याची नाही किंवा कळत नाही. नवनाथ वाघमारे माफी मागा म्हणतात भुजबळ. मी जर चूक केली असेल तर एका क्षणात मला माझ्या माणसांची माफी मागायला मला काही अडचण नाही. पण मी जी गोष्ट केलीच नाही ती जर केली म्हणून जर मला कोण म्हणत असेल मला विचार करावा लागेल. मुद्दा नकार देण्याचा येतोय सर. तो जो व्हिडिओ आहे
जसं आपण मगाशी म्हणाला की आपण तक्रार देवाची असते, आपल्याला आपल्या बापाची सुद्धा तक्रार असते आपल्याकडे. आपण आपल्या बापाबद्दल सुद्धा आपल्या एखाद्या मित्रांकडे की माझा बाप असं करतो यार काय वगैरे असं बोलतो आपण. भुजबळ आहेत, तुमचे नेते आहेत, ते असू शकते तुमची त्याच्यावर तक्रार, तुम्ही बोलला असू शकतात. नकार देण्यामुळेच हे कोड जे आहेत आणखीन वाढत चाललं. नाही, मला असं काही म्हणायचं नाही, मला कुणाबद्दलही काही म्हणायचं नाही. मी कधी काळी मी गोपीनाथराव मुंडेंना मानणारा कार्यकर्ता आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये मी भुजबळ साहेबांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी माझ्या दैवतावर मी सार्वजनिक ठिकाणी मी माझं आंदोलन 4 भिंतीच्या आतच तुम्ही बोलला, तो 4 भिंतीच्या आतच बोललेला. हो, पण मग फक्त सार्वजनिक केलं हीच अडचण आहे. नाही, अडचण असायची करणाऱ्यांची चूक. नाही, माझं म्हणणं असं आहे की मला माझ्या माणसांबद्दल, माझ्या आईवडिलांबद्दल मला बोलायचं असेल तर मी बोलू शकतो, पण मी बेजबाबदार नाही वागणार. माझ्या ओबीसी आंदोलनाला, चळवळीला बेजबाबदार वागलेलेच नाहीत तुम्ही. कुठल्या पोडीवरून, कुठल्या सभेत, कुठल्या स्टेजवर, कुठल्या प्रसार माध्यमावर बोललेलंच नाहीत तुम्ही. सहज बोलताय आणि कुणीतरी त्याला शूट केलंय. हा तुमच्याशी झालेले धोका नाही साहेब. माझं एवढंच म्हणणं आहे की व्हिडिओ माझा आहे, इमेज माझी आहे, पण मी एवढं असंवेदनशील आणि एवढं बेजबाबदार वक्तव्य मी करणार नाही. ही एवढीच माझी वेदना आहे. आता दुसरा एक मुद्दा आहे की समोर आपण बघू शकता की हाके सरांची ही फॉर्च्युनर गाडी आहे, लेजेंडर गाडी आहे, जी काही दिवसांपूर्वी हाके सरांचं म्हणणं आहे की समाजाने त्यांना दिली. ह्या संदर्भात नवनाथ वाघमारेंनी शंका उपस्थित केली की समाजाने दिली का त्यांनी घेतली, त्यांचं त्यांना माहीत. ते मलाही माहिती आहे. आणि हे बघा, गाडी घेणं ही काही सोपी गोष्ट नाही. तिच्यावरती कुठल्या बँकेचं लोन आहे, ती कोणाच्या नावावर आहे, ती कुणी घेतली, कशी घेतली, मी सगळे नियम बंधनं, मी लोकशाहीमध्ये राहतो, मी कायदा पाळणारा माणूस आहे. आणि गाडी जी घेतली, महाराष्ट्रात हजारो गाड्या घेतल्या जातात, दररोज व्यवहार होतात. लक्ष्मण हाकेंच्या गाडीची बातमी का झाली आणि भंडारा उधळत, मी माझ्या समाजाच्या लोकांनी, पर्टिक्युलरली धनगर समाजाच्या भोळ्या बाबड्या लोकांनी, पर्टिक्युलरली बोलतोय मी, ज्याच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त सोशल डिस्क्रिमिनेशन झालं. आता असं म्हणावं लागतं तर भटक्या विमुक्त जाती जमातीतल्या ब कड किंवा ओबीसी मधले बलुते आलुते आजही सोशल डिस्क्रिमिनेशन भोगत आहेत. आज ते बोलूही शकत नाहीत, मला पाठिंबाही देऊ शकत नाहीत. ते लोक कमी आहेत, संख्या कमी आहे. मग त्या लोकांच्या मनामध्ये मी ऊर्जा कशी निर्माण करेल? मी काय सांगितलं तुम्हाला, मी काल नांदेडमध्ये होतो, परभणी जिल्हा करून मी रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो, आंबड मार्गे वगैरे. आत्ता मी इथून मला अजून मला 12 वाजेपर्यंत किमान 5 ते 6 तालुक्यांमध्ये जायचं आहे. मी माझ्याकडे जर दुसरी कुठली गाडी असेल किंवा काय असेल, मला रनिंग, मला वेळेत पोचणं, ही गोष्ट, ही साधन आहे, साध्य नाही आहे. माझं फॉर्च्युनर गाडी घेणे हे साध्य नाही आहे माझ्या आयुष्यातलं. हे साधन आहे की मला वेळेत पोचता यावं त्या ठिकाणी. त्यामुळे कुणी शंका व्यक्त करते तो त्यांनाच त्या प्रश्नाचं उत्तर विचारा खरं तर. आणि हे साधन आहे, साधन मला चांगलं घेऊन दिलं लोकांनी सेफ्टीच्या दृष्टिकोनातून. ओबीसींच्या एकतेवर आघात झाला ह्या 2 दिवसात? मला नाही वाटत. म्हणजे जात वास्तव तरी उठाळून आलं, ते व्हिडिओ जरी खोटा असला तरी मुद्दे तर समोर आले. धनगर वेगळे आहेत, माळी वेगळा आहे, इतर जाती. म्हणून तर महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ फुलफिल झालेली नाही. कितीही नेते पुढे आले तरी त्या नेत्यांना त्या जातीमध्ये बंदिस्त केलं गेलं. शेंडगे साहेब आमचे पुढे आले, अण्णासाहेब डांगे पुढे आले, ते कधीही असं एका समाजाबद्दल काम करत नव्हते, पण त्यांना धनगरांचंच नेतं ठरवलं गेलं. महादेव जानकर पुढे आले. महादेव जानकरां म्हणजे आम्ही ज्या चळवळीत वाढलो तिथं आमची एक घोषणा होती, दलित, ओबीसी, मुसलमान, रासपाके 3 कप्तान. आमचा नेता त्यामधून कुठं गेला, काय झालं याचं आम्हाला परत दुःख आहे. ज्या चळवळीसाठी आम्ही 20 वर्ष घातली, लक्ष्मण हाके गेल्या 4 वर्षातला तुम्हाला दिसतोय, पण लक्ष्मण हाके 2003 सालापासूनची ही लढाई आहे. हे एवढं सोपं नाही आहे. कुणी ते उपोषण करून नेतं होत नाही हे मलाही मान्य आहे. महाराष्ट्रात अनेक जणांनी उपोषणं केलेले आहेत. अनेक पाटील तर नेते झाले ना, त्यांना समाज मानतो. जरांगे पाटलांना नाही बोलत, महाराष्ट्रात अनेक जणांनी उपोषण केले आहेत. ओबीसीच्या प्रश्नावर पण अनेक जणांनी केलेले आहेत. ही तपश्चर्या 20 वर्षांची. मला नाही वाटत माझा समाज तरी मला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. ही लढाई, ही जबाबदारी आहे आमची की गावगाड्यातल्या या सगळ्या लोकांचा आवाज बनण्याची. ही भांडण्याची वेळ नाही आहे. सर, तुम्ही टार्गेट होता का असा एक प्रश्न आहे. तुम्ही गाडीवरून टार्गेट झालात, तुम्ही बिअरवरून टार्गेट झालात, आता तुम्ही तुमच्या वक्तव्यावरून टार्गेट झालात. तुम्ही टार्गेट होताय का तुम्हाला जाणीवपूर्वक गोवलं जातं? या गोष्टी होत राहणार आहेत. कारण जी गोष्ट या महाराष्ट्रामधला मंत्री बोलायला तयार नाही, कुठल्या पक्षाचा प्रमुख बोलायला तयार नाही, कुठला साहित्यिक बोलायला तयार नाही, कुठला विचारवंत बोलायला तयार नाही, तिथं आम्ही हे बोलतोय म्हणून टार्गेट होणारच आहे ना. एकही माणूस डेअरिंग स्पर्श करायला तयार नाही. त्यांना ओबीसीने मतदान दिलं नाही. निवडणुकीच्या रणांगणामध्ये
ओबीसीनी नाही मतदान केलं त्यांनी सांगावं पुढे येऊन. किती मंत्री आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात. ओबीसीचे हक्क अधिकार मराठा बांधवांचं जर इन्क्ल्युजन झालं ओबीसीमध्ये तर या छोट्या छोट्या घटकांचं उद्या पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये काय होईल याची कल्पना कळत नाही आहे या लोकांना. ते प्रोफेशनल वागतायत. लक्ष्मण हाके पण प्रोफेशनल वागू शकला असता. मी जर प्रोफेशनल वागत राहिलो असतो, मी जर बोलत राहिलो नसतो कशाला असं जर मी म्हणत राहिलो असतो तर मला वाटतंय ओबीसीची चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली नसती. हे चक्रव्यूह भेदणार. यस, निश्चित. मी यशवंतराव होळकरांची औलाद आहे. मी समोर वार करू शकतो, पण असली बुळचट असले कृत्य लक्ष्मण हाके कधीही करणार नाही. तर हे होते ओबीसी आरक्षणाचे नेते लक्ष्मण हाके. यांनी आक्रमक पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत. मात्र हे सगळं करत असताना हाके सर भावनिक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. जातीच्या आतमधून जातीच्या बाहेरून जे काही टार्गेट होते त्यामुळे ते व्यथित झालेली पाहायला मिळतात. कॅमेरामन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.